तर एकदा माय 5 मिनिट्स ऑफ फेम मोमेंट होता की जेव्हा मला इंडिया आणि वेस्ट इंडिजची टुर्नामेंट होती वन डे. त्याची फायनल मॅच काहीतरी होती केरळमध्ये, ट्रिवांड्रममध्ये, आणि मला तिथे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड द्यायला जायचं. आता मॅच सुरू झाली सकाळी 9:30 वाजता होणार होती. ती जनरली 5 वाजेपर्यंत चालते. माझं काम होतं संध्याकाळी 5 वाजता जायचं, स्टेडियममध्ये जायचं मध्ये मॅच संपल्यावर, आणि एक चेक द्यायचा किंवा अवॉर्ड द्यायचा काहीतरी. तर मी आपला टवाळक्या करत होतो सुरुवातीला. ओके, मी सकाळी 10:30 वाजता निघालो आणि तिथे एक पद्मनाभ टेम्पल आहे ट्रिवांड्रम. तिथे मी लुंगी घालून फिरत होतो. 10:30 झाले, 11 झाले, 11:30 झाले. म्हटलं भरपूर वेळ आहे, 3 वाजता निघू, 4 वाजता पोहोचू स्टेडियमवर, कपडे वगैरे बदलून. पण जसे 12:30 झाले, मला असे फ्रँटिक कॉल्स येऊ लागले ऑर्गनायझर्स किंवा जे पण जे होते मुलं, की सर जल्दी आओ अपने को तुरंत जाना है. म्हटलं अरे बाबा मॅच संध्याकाळी 5 वाजता संपणार, त्याच्यानंतर अवॉर्ड सेरेमनी. ते म्हणे वेस्ट इंडीज तो ऑल आउट हो गई 80 रन पे, और ये तो जिस तरीके से मार रहे रोहित शर्मा और विराट कोहली, ये तो 5-10 ओव्हर में खतम कर देंगे. तर आता माझी पंचायत अशी की मी होतो मुंडूमध्ये, आणि मला तिथे कोट बीट घालून, आणि मला आठवतं तो ब्लेझर पण मी तुमचाच उधार घेतला. ओके, तर मी मुंडू घालून गाडीत बसलो. गाडीतच चालत्या गाडीमध्ये मी मुंडू काढून पॅन्ट घातली, म्हणजे गोविंदाचा एक पिक्चर होता त्या पिक्चर सारखा काही कार्यक्रम झाला, आणि शर्ट वगैरे घातला, जॅकेट घातला, आणि अगदी वेळेवर जसा अनाउन्समेंट होणार होती तसं मी घाम पुसत तिथे पोहोचलो. आणि मग रोहित शर्मा, विराट कोहली आणि तत्सम खेळाडूंना तो अवॉर्ड